नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. पैचा हिशोब दिल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही, साखरा येथील विशाल हिरासिंग चव्हाणचा निर्धार. दिग्रस तालुक्यातील साखरा येथील वसंत चौक येथे 19 ऑगस्ट 2026 पासून ग्रामपंचायत सदस्य विशाल हिरासिंग चव्हाण यांचे ग्रामसभा घेतलीच पाहिजे व गावकऱ्यांना 5 वर्षाचा विकास कामावर खर्च केलेल्या पैशाचा हिशोब मिळालाच पाहिजे या मागणीकरिता आमरण उपोषण सुरू केले आहे. साखरा येथील उपोषण स्थळाला भेट दिली असता विशाल चव्हाण यांनी आपण उपोषणाचे हत्यार का उचलले याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. मी विशाल चव्हाण, राहणार साखरा. मी 19 तारखेपासून उपोषणावर बसलो आहे. कारण आहे की आमच्या गावात जे 5 वर्षापासूनचे जे ग्रामपंचायतचं सरकार आहे समजा, त्याचा संपूर्ण हिशोब ग्रामपंचायतला आणि ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांसमोर मांडावेत यासाठी मी उपोषणाला बसलो आहे. आमच्या प्रमुख मागण्या एवढंच आहे की गावात जेवढे काही विकास कामे झालेले आहेत, जेवढे काही 5 वर्षात निधी आलेले आहेत, त्या निधीचं तुम्ही काय केलं काय नाही केलं त्याचा संपूर्ण हिशोब ग्रामसभेसमोर मांडावा, लोकांसमोर मांडावा, एवढीच आमची रास्त मागणी आहे. ही मागणी तुम्ही कोणाकडे केली आणि कधी केली? या मागणीसाठी हिशोबच्या मागणीसाठी मी गेल्या 8 महिन्यापासून संबंधित BDO साहेब, ग्रामपंचायत आणि तहसीलदार, वाटल्यास अजून आपले शिवसाहेब आणि कलेक्टर साहेबांना याबाबतचा मी नेहमीचा निवेदन वगैरे सादर केलेलं आहे. पण त्याच्यावर काही कारवाई होताना दिसत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने मला उपोषणाला बसावं लागलं. काल आम्ही गट विकास अधिकाऱ्याला भेटलो. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जी माहिती तुम्ही मागितली ती सर्व माहिती त्यांनी दिली. एक पण माहिती दिलेली नाही आम्हाला. ते तुम्हाला चुकीची माहिती पसरवत आहे. कुठे दिले? त्यांना बोलवा इथं. काही थातूर मातूर काही बोलून थोडी चालणार आहे इथं. जर सगळी माहिती दिली असती तर मला हौस होती का इथं बसायची? कुणाला हौस असते का? द्या म्हणा. इथं गावकरी आहे, गावकऱ्यांसमोर हिशोब द्यायला काय अडचण आहे त्यांना? गावाचाच पैसा आहे ना, की स्वतःच्या पैशाचा हिशोब थोडी मागत आहो. गावकऱ्यांचा पैसा आहे, गावकऱ्यांसमोर मांडावा, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे. जर ते चोर नसेल तर त्यांना एवढं काय भीती आहे? ते चोर नाही ना संबंधित सरपंच सचिव, तर त्यांना माझ्या एवढ्या उपोषणाची काय भीती आहे? त्यांना यावं, लोकांसमोर यावं. माझी तर तीच मागणी आहे ना की गावकऱ्यांसमोर तुम्ही 5 वर्षाचे हिशोब मांडा. तुम्ही खूप दिवे लावले म्हणता ना, दाखवा ना तुमचे दिवे. इथं दाखवा तुमचे किती. नाही तर आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो गाव कसं आहे. काय बी थातूर मातूर सांगायचं आणि काय बी अफवा पसरवायचा. तुमच्यात हिंमत असेल 5 वर्षात तुम्ही काय केलं ते दाखवा जनतेसमोर. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. लोकांनाही समजू द्या ना, गावकऱ्यांनाही समजू द्या की तुम्ही किती तीर मारले ते. मग समजते ना की कोण काय करते ते. हे जे तुम्ही आमरण उपोषण सुरू हो, हे आमरण उपोषण तुम्ही साखरा येथेच का केलं? कारण पंचायत समिती दिग्रसला करता याचा अर्थ असाच आहे की माझा गाव हिशोब मागणारं कोण आहे? गावकरीच आहे आणि मी आहे. मग याचा हिशोब गावकऱ्यांसमोरच झाला पाहिजे ना. मी एकटा घेऊन काय फायदा आहे? जर गावाचा पैसा असेल तर गावासमोर मांडलं पाहिजे, गावकऱ्यांसमोर मांडलं पाहिजे. गावकऱ्यांनाही कळलं पाहिजे ना की गावात किती करोडो रुपये, किती निधी येतो आणि कुठं कुठं जाते हे गावकऱ्यांना समजलं पाहिजे. यासाठीच माझा मुख्य उद्देश एवढंच होतं की गावकऱ्यांना कळलं पाहिजे की हे जे विकास म्हणते ना, याचं किती भकास झालेला आहे. यांना करोडो रुपये कुठं कमवलेला आहे आणि कुठं घर बांधलेलं आहे, प्लॉट घेतलेला आहे, हे लोकांना समजून घ्यावं. म्हणून माझा उद्देश तेवढंच होतं की गावकऱ्यांना गावाचा हिशोब मिळालं की त्याचं ते बरोबर पांढरं उघड पडते. म्हणजे तुमचं उपोषण सुरू आहे, त्याला संपूर्ण गावकऱ्याचा पाठिंबा आहे? बिलकुल, का नसणार आहे? कारण की हा गावाचा विषय आहे. गावकऱ्यांनाही तळमळा ना. शेवटी आपल्या कुटुंबात जर 500 रुपये देऊन जर आपण बाजाराला दिलं तर परत आल्यानंतर त्यांना हिशोब विचारतोच ना. तो गावकऱ्यांचा अधिकारच आहे. आम्ही काय चुकीची मागणी करतो की 5 वर्षात जेवढे निधी आलेले आहे त्याचा हिशोब द्या ना. तुम्हाला भीती कशाची आहे की तुमचे हे पांढरं होईल म्हणून? तुम्ही चोर आहात ना. चोर आहे म्हणून लपत आहे ना. नाही तर या
आम्हाला काय प्रशासनाची काही गरज नव्हती. या सरपंचाने यावं आणि सचिवाने यावं आणि गावकऱ्यांसमोर म्हणावं की हे 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 हिशोब आहे, घ्या तुम्ही. मग लोक ठरवतील ना. आम्हाला तहसीलदार नाही आले तरी चालत होतं, BDO नाही आलं असतं तरी चालत होतं. आम्हाला रास्त मागणी होती, ग्रामसभा घ्या आणि गावकऱ्यांसमोर हिशोब द्या. का भीत आहे ते हिशोब द्यायला? फाटले का त्यांची आता हिशोब द्यायला? ते चोर आहे, चोर दरोडेखोर आहे. गावाला आत्तापर्यंत लुटत होते, लोकांना माहीत नव्हतं. आता आम्ही यामार्फत उपोषणामार्फत ते लोकांना माहिती झालं. आता प्रत्येक गावातील प्रत्येक लोक हेच विचारत आहे की त्यांना हिशोब द्यायला पाहिजे. जर चोरच नसेल तर हिशोब द्यायला काय हे आहे? तुमचं जसं म्हणणं आहे संपूर्ण गावकऱ्याचा पाठिंबा. हो काल दिग्रस पंचायत समितीमध्ये साखरेचे 50 लोक आले आणि त्यांना असं सांगितलं की तुम्हाला हिशोबही दिला आणि कुठे तुम्ही गावामध्ये वातावरण बिघडवत आहे. हे ध्वनी क्षेपक घेतात, त्याच्यामध्ये वेगळ्या घोषणा देतात, मारवाडच्या भाषेत बोलतात आणि गावची त्याच्यामुळे शांतता भंग होऊ शकते. जर त्यांनी हिशोब दिला असता तर मला हौस असती का? त्यांनी म्हणजे हो हो तुमची मागणी दुसऱ्यांची आहे, गावकऱ्यांची नाही ना. हो तर नाही गावकऱ्यांना तुमच्यामुळे त्रास होतो असं त्यांचं गावकऱ्यांचा त्रास नाही आहे. ते काही लाभार्थी आहेत ज्यांना दोन ज्यांना 2-2, 3-3 घरकुल भेटलेलं आहे, गायगोठा भेटलेला आहे, विहिरी भेटलेल्या आहे. आणि जे ठेकेदार आहे, तथाकथित ठेकेदार ज्याच्या नावाने पैसे उचललेले आहे. कारण की आता ही जर फाईल निघाली तर ते सगळं ठेकेदार जातील. आम्हाला माहीत आहे ज्याच्याकडे GST नंबर नाही आहे, काय नाही आहे, फक्त त्या कुणाला जे अडाण माणूस आहे त्याला ठेकेदार बनवून पैसे काढलेले आहे. आम्हाला माहीत आहे ना. त्यात BDOची सही नाही, काय नाही, हे सगळं उघड होईल ना. आता हे सगळं उघड होईल, त्याच्यामुळे ते हे होतं. ग्रामपंचायत स्वतः इतका मोठा विकास निधी आणू शकत नाही, म्हणजे स्वतःचा हो. इतका मोठा विकास निधी नसते. तर या गावाला पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड हो. यांनी भरपूर विकास निधी दिला. बिलकुल. तर तुम्ही कधी भेटून त्यांना म्हटलं का असा इथे भ्रष्टाचार होतो? आम्ही खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला, पण भाऊचं म्हणणं काय होतं की गावात एवढे निधी येतात पण जाते कुठं? आता 2 वेळेस पाण्यासाठी भाऊनी आम्हाला एक वेळेस 1,74,00,000 आणि एक वेळेस 1,76,00,000 असे 2 वेळेस आम्हाला निधी पुरवलेला आहे गावात पाण्यासाठी. पण आज पण तुम्ही पाहू शकता, लाईव्ह रिपोर्टिंग करू शकता की गावात अजूनपर्यंत पाण्याचं एक थेंब पाणी भेटलं नाही. मग याला विकास म्हणावं का? यात भाऊची गलती नाही आहे, संजू भाऊची गलती नाही, या हरामखोर लोकांची गलती आहे. याने सगळे पैसे लाटले, आमचे यांच्यावर आक्षेप आहे. मग आता किती काळ म्हणजे तुमची मागणी जर नाही झाली मान्य तर यात पुढचा पवित्रा काय तुमचा? मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत जीव देऊ आम्ही, पण या भ्रष्टाचाराने सोडणार नाही. यांना जेलमध्ये टाकू म्हणजे टाकू, एवढी आम्ही निश्चित आहे. एक तर ते राहील, नाही तर आम्ही राहू. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय शिवालाल, जय संविधान. आमचं 19 ऑगस्टपासून चाललेलं हे आमरण उपोषण साखरा गावातील जे हे आहे समजा भ्रष्टाचार त्यांच्या विरोधात चाललेलं हे आंदोलन आहे. त्यामध्ये दरवर्षी जे ग्रामसभा होतात ते व्यवस्थितपणे होत नाही आणि गावाचा हिशोब आम्हाला ग्रामसभेसमोर मांडला पाहिजे. त्यासाठी हे विशाल भाऊनं 19 ऑगस्टपासून चालू केलेलं उपोषण आहे. त्यामध्ये जे विकास निधी ग्रामपंचायतला 15वा वित्त आयोगानुसार येतो ते विकास निधी गावासाठी कसा खर्च झाला आणि कोणकोणते कामे झाले, त्या कोणत्या ठेकेदारांना टेंडर देण्यात आलं आणि त्यांचं GST नंबर आहे का, त्यांच्याकडे व्हॅलिड लायसन आहे का, हे सगळं इत्थंभूत माहिती चौकशी करून सगळं गावासमोर त्यांचा हिशोब देण्यात यावा. यासाठी विशाल भाऊ यांनी 19 ऑगस्टपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आणि जे कालची न्यूज आम्ही बघितली की त्यामध्ये त्यांनी गावाचा रस्ता वगैरे हे ते माहिती दाखवलेली आहे. तर त्यांनी जेव्हा निलेभाऊ नाईक हे विधान परिषद आमदार होते त्यावेळेस त्यांनी हे रस्त्यासाठी नाही का 15 लाखाचा निधी दिला होता. त्या निधीच्या माध्यमातून त्याने हा रोड बांधला आणि नंतर मग हे जे बसस्टॉप ते हे वसंत चौकापर्यंतचा हा रस्ता आहे हा आमदार निधीतून झालेला रस्ता आहे. तर आमची मागणी आहे, तुम्ही काम केलेले आहेत त्या कामाची आम्हाला परिपूर्ण चौकशी करून हवी आहे की काम चांगल्या रीतीनं झालं की निकृष्ट दर्जाचं झालं. BDO साहेबांनी त्या दिवशी येऊन चौकशी समिती नेमली, परंतु ते स्थानिक लेवलला येऊन ते चौकशी समिती आतापर्यंत येऊन चौकशी करायला सुरुवात केली नाही. त्यासाठी आमचं उपोषण हे चालूच होतं. त्यामुळे आमची रास्त मागणी आहे की गावाचा जेवढा काही गावाच्या विकासासाठी निधी आला असेल ते निधी इत्थंभूतपणे गावाच्या ग्रामसभेत मांडावा किंवा इथं
व उपोषणस्थळी मांडावा, एवढी रास्त मागणी होती आमची. आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका हां. पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका, या निवडणुकांमध्ये राजकीय फायदा होण्यासाठी या उपोषणाचा मार्ग स्वीकारला नाही, तसं नाही सर, आम्ही ते मार्ग स्वीकारलेला नाही. आम्हाला जे कथित आता काही कामे झाले त्यांच्या निधी काढले ते बरोबर आहे, पण त्याची पण चौकशी हो. इथं स्थानिक लेवलला अशी आहे की काम काही झाले नाही, परंतु त्यांचा पण निधी काढण्यात आलेला आहे. त्याविषयी आम्ही उपोषणाला बसलो. ग्रामसभेत आम्ही त्यांना प्रश्न विचारला की हे काम झालेच नाही, परंतु याचा निधी उचलण्यात आलेला आहे, तर ते काम कुठे आहे, त्यांचा निधी कुठे हडप झाला, ते आम्हाला गावासमोर त्यांचा हिशोब पाहिजे, त्यासाठी आमची मागणी होती. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.